brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही जे पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडली अपघाताबद्दल, तर त्यामुळे तुमच्याच पक्षातील काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत. यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला कुठेतरी ब्रेक लागतोय, कारण रोहित पवार भूमिका घेत आहेत आणि प्रश्न उपस्थित करतायत. हा घातपात असल्यामुळे राजकारणात आपण कशासाठी असतो, तो भूमिका घेण्यासाठीच असतो आणि तीच गोष्ट त्या ठिकाणी मी करतोय. पण तुम्ही जे म्हणत आहात ते ऐकू माहिती आहे. मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुणी नाराज तिथं असावं. विलिनीकरणाच्या अनुषंगाने आता प्रश्न उपस्थित झालेला आहे, म्हणून हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात होणार होतं. तुम्ही एनडीए सोबत जाणार, तुम्ही एनडीए सोबत जाणार होते का, अशा पद्धतीचा थेट सवाल सुनील तटकरे उपस्थित करतात. प्रफुल्ल पटेलांची तीच भूमिका विलिनीकरणाबाबत आणि सुनील तटकरेंची, त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील असं त्यांचं. तुम्ही एनडीए सोबत आणि भाजप सोबत जाणार होते का? मी जी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणजे आजच्या दिवशी घेणार होतो ती फार सखोल आणि डिटेलमध्ये आहे आणि पुराव्यासकट आहे. आता ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती सोमवार नाही तर मंगळवारी मुंबईमध्ये मी घेणार आहे. त्यावेळेस हा जो प्रश्न त्यांचा आणि तुमचा आहे त्याला योग्य असं उत्तर तिथं देईल. एनडीए सोबत जाणार होते का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळणार आहे 100%. दादांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने विलिनीकरणाचा प्रश्न आहे, तुम्ही दादांना न्याय मिळावा यासाठी समजा काही आमदार नाराज झाले, तिकडचे इकडचे जवळचे लांबचे हे सगळे विसरून विलिनीकरणा याच्या दादांच्या या सगळ्या घातपाताच्या जी शंका उपस्थित केलेली त्याच्यावरती कायम राहणार. बघा, सत्य जर जायचं झालं असतं तर आधीच आम्ही कधीतरी गेलो असतो. आम्ही विचारासाठी आणि जे मनाला योग्य वाटतं, लोकांना योग्य वाटतं, त्यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहे. आता काकांचा तिथं ॲक्सिडेंट झाला, आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी विसराव्यात. गेल्या 40 वर्षाचा जो काय आमचा सहवास होता, जे काही त्यांच्याकडनं मला तिथं मार्गदर्शन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता सत्तेत जायचं, विलिनीकरण घ्यायचं, मग त्याला बैठका घ्यायचं, हे मला कुठेही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही आणि कुठल्याही मराठी माणसाला हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे मी पहिली भूमिका जर घेत असेल कुठली तर ती आहे दादांचा ॲक्सिडेंट झाला कसा हे लोकांसमोर ते आलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी अजून बरेच वर्ष पूर्णविराम दिला असं म्हणायचं का तुमच्याकडून? अहो थांब, वाट बघा. सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन.